श्यामची आई लेखक साने गुरुजी. रात्र 10वी. पर्णकुटी. मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला. रोज रोज तू जातोस. आई, सांग भाऊला मला घेऊन जायला. वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती. तेथे पेंगायला लागशील, तू कशाला येतेस तेथे? भाऊ म्हणाला. नेरे तिला सुद्धा, तीही ऐकेल. चांगले असेल ते साऱ्यांनी ऐकावे. मी सुद्धा आले असते, पण हे घरातले आवरता आवरता रात्र होते बाहेर. भाऊची आई म्हणाली. शेजारची भीमी जाते, ती हंशी जाते, हरणीलाही तिचा भाऊ नेतो. तू नाहीस का रे माझा भाऊ? वच्ची केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या हृदयाला पाझर फोडीत होती. चल तेथे मग. मला झोप येते, चल घरी अशी घाई लावलीस ना तर बघ. असे बजावून वच्छीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले. आश्रमातील ही गोष्टीरूप प्रवचने ऐकावयास मुले मुली येऊ लागली. मोठी माणसेही ज्यांना वेळ असतो ती येत असत. वच्छी व तिचा भाऊ आली तो गोष्ट सुरू झाली होती. शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिले. भाऊबंदकी. या भारतवर्षात भाऊबंदकी फार. कौरव पांडवांच्या वेळेपासून आहे, ती अजून आहे. भावाभावात जेथे प्रेम नाही तेथे स्वतंत्रता कशी नांदेल? मोक्ष कसा राहील? ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले, ज्या घरात 30 वर्ष बरा वाईट सर्वांचा संसार त्यांनी चालवला, ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही दूध दिले, परंतु स्वतः चिंचेचे सारच खाल्ले, ज्या घरात राहून त्यांनी भाऊ बहिणींची लग्न केली, त्यांच्या हौशी पुरवल्या, त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले. घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली. आम्ही त्यावेळेस लहान होतो. आई त्या विभक्त होण्याच्या वेळेची हकीकत डोळ्यात पाणी आणून कधी कधी सांगत असे. तो दिवस मला अजूनही आठवतो आहे. आमच्या घरात, आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपती उत्सव होता. हा नवसाचा उत्सव असतो. गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदात होत असे. महाडच्या धारपांनी हा नवस केला होता. त्यावेळेस अभ्यंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्साहात संपन्न झाली होती. गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली. त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही. आम्ही निजून गेलो होतो. रात्री 9-10च्या सुमारास आईने आम्हाला उठवलं. माझे आईबाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते. आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचं दूध काढलं, गडी माणसांना जेवावयास पोटभर घातलं, ज्या घरात एकेकाळी ती सोन्यांनी नटून मिरवली, ते घर, ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती. दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती. माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता. यशवंताचा पाठचा तो भाऊ. वडील पुढे झाले. त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकाट्याने जात होतो. कोठे जात होतो? आईच्या माहेरी जात होतो. गावातच आईचं माहेर होतं. आजोळच्या घरी त्यावेळेस कोणी नव्हतं. आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेली होती. काही दिवसांनी ती परत येणार होती. रात्री लपत छपत आम्ही आजोबांच्या घरी आलो. देवळात आनंद चालला होता, परंतु आम्ही सुतक्यासारखे वनात चाललो होतो. देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळेस अनेक प्रयोग चाललेले असतात. नवीन घरी आता सवय झाली, परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती. काही दिवसांनी आजी परत आली. माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती, तरी थोडी हट्टी होती. माझी आई होता होई तो आजीजवळ मिळते घेई, कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती. आईच्या मनात माहेरी राहणं फार खाई. तिला अपमान वाटे. नवऱ्यासह माहेरी राहणं त्याहून मरण बरे असं तिला वाटे. तिचा स्वभाव फार मानी होता. एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण ऐकायला गेले होते. ओटीवर वडील जमा खर्च लिहित बसले होते. आई ओटीवर गेली व म्हणाली, माझ्याच्याने येथे अंतपर राहवत नाही. मी जगावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा. येथे खाणे-पिणे म्हणजे जीवावर येते. वडील म्हणाले, अगं, आपण आपलेच भात खातो ना, फक्त येथे राहतो. घर बांधणे म्हणजे का थट्टा वाटते तुला? तुम्हा बायकांना सांगायला काय? पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहीत? आई एकदम संतापून म्हणाली, तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळी. माझे वडील शांतपणे, संपूर्ण, परंतु खिन्नपणे म्हणाले, आम्हाला स्वाभिमानच नाही.
आम्ही माणसेच नाही जणू. दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमान करते. मग बायको का करणार नाही? कर, तूही अपमान कर, तूही वाटेल तसं बोल. वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले. तुमचा अपमान करावयाचा माझा हेतू नव्हता हो. उगाच काहीतरी मनास लावून घ्यावयाचे. पण मला येथे खरेच राहावयाचे वाटत नाही. मलाही का राहावं असं वाटतंय? परंतु तुला आपली परिस्थिती माहिती आहे ना. कर्ज आहे, त्याचं व्याजही देता येत नाही. घर कशाने बांधायचं? कसे तरी गुरांच्या गोठ्यासारखे नाही ना घर बांधायचे. त्यात राहणे म्हणजे अपमानच तो. वडील आईची समजूत करत होते. गुरांचा गोठाही चालेल, परंतु तो स्वतंत्र असला, आपला असला म्हणजे झालं. अगदी साधी गवतारू झोपडी बांधा. तेथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही, परंतु माहेरच्या माणसांकडे येऊन राहणं नको. माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखाद्या वेळेस अपमान करतील. आधीच इथून जावे, मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी. अशी झोपडी बांधावयास फार खर्च नाही हो येणार. या माझ्या हातातील पाटल्या घ्या, त्या पुरल्या नाहीत तर नतही विका. नथ नसली, पाटली नसली तरी अडत नाही. कोणाकडे मला जावयाचं नाही. आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा आहे. कपाळाला कुंकू आणि गळ्यात मंगलसूत्र एवढे मला पुष्कळ आहे. स्वतंत्रता गमावून ही नथ आणि ह्या पाटल्या मला कशाला हव्यात? असे म्हणून माझ्या आईने खरेच नथ व पाटल्या वडिलांच्या हातात ठेवल्या. वडील स्तंभितच झाले. तुला इतके दुःख होत असेल हे नव्हते मला माहीत. मी लवकरच लहानसे घर बांधतो, वडिलांनी आश्वासन दिलं. माझी आई सांगते की स्वतंत्रता मिळण्यासाठी दागदागिने फेकून दे. स्वातंत्र्याचा साज, स्वातंत्र्याचा शृंगार हाच सर्वांना शोभादायक व मौल्यवान शृंगार आहे. आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधावयास आरंभ झाला. मातीच्या भिंती होत्या, कच्च्या विटा. त्यास कोकणात मापे म्हणतात. विटाहून आकाराने मापे मोठी असतात. ह्या मापांच्या भिंती उभारल्या. घर गवताने शाकारले. घरातील जमीन तयार करण्यात आली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरलं. आईला वाईट वाटत होते व आनंदही होत होता. शेजारी दिरांची मोठमोठाली घरे, बंगले होते आणि आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनात येई. परंतु पुन्हा ती म्हणे, काही झालं तरी हे स्वतंत्र आहे. येथे मी मालकीन आहे. येथून मला कोणी उठ म्हणणार नाही. झोपडी वजा घराची वास्तुशांती करण्यात आली. प्रथम घरात देव नेऊन ठेवले. मग सामान नेले, नारळाचे घाटले आईने केले होते. प्रसंग साजरा केला पाहिजे होता. सारा दिवस गडबडीत गेला. वडील लोकांस सांगत होते, तात्पुरते बांधले आहे, पुढे मोठे बांधू. परंतु आई आम्हास म्हणे, यांच्या हातून मोठे घर आता केव्हा कोठून बांधले जाणार? मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल. परंतु ही मठीच माझा स्वर्ग आहे. कारण येथे मी स्वतंत्र आहे. येथे मिंधेपणा नाही. येथे खाल्लेली मीठ भाकर अमृताप्रमाणे लागेल, परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदी पुरी नको. त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो. आकाशात तारे चमकत होते. चंद्र केव्हाच मावळला होता. आईला धन्यता वाटत होती. घर लहान होते, परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते. हे अंगण म्हणजे जणू काही खरे घर होते. आई म्हणाली, श्याम, नवे घर तुला आवडले का? मी म्हटलं, हो, छान आहे आपले घर. गरिबांची घरे अशीच असतात. आपल्या मथुरीचे घर असेच आहे. तिला आपले घर फार आवडेल. माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले. जी मथुरी आपल्याकडे कांडायला येई तिच्या घरासारखे आपले घर? नाही. आईला वाईट वाटले नाही. ती म्हणाली, होय, मथुरी गरीब आहे, परंतु मनाने श्रीमंत आहे. आपणही या लहान घरात राहून मनाने मोठी होऊया, मनाने श्रीमंत होऊया. होय, आपण मनाने श्रीमंत होऊ, खरंच होऊ, मी म्हटलं. इतक्यात आकाशातून एक तारा तुटला. आई एकदम गंभीर झाली. धाकटा भाऊ म्हणाला, आई, केवढा ग तो तारा होता? आई गंभीरच होती. ती म्हणाली, श्याम, तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असं तर नाही ना हो सांगत? ते वरचे मोठे मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना बोलावत? मला बोलावण्यासाठी तर नाही ना आला तो तारा? नाही हो आई, तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आलाय. त्याला आपले साधे घर हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल. यमुनेच्या पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर जे शीतकण पाण्यात पडत ते खाण्यास स्वर्गातील देव येत होते, असे त्या हरिविजय ग्रंथात नाही का? तसे हे घर पाहावयास ते तारेही येतील.
कारण आपल्या घरात प्रेम आहे, तू आहेस, असं मी म्हटलं. माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवत आई म्हणाली, श्याम, कोणी रे तुला असे बोलावयास शिकवले? किती गोड व सुंदर बोलतोस. खरेच आपले हे साधे सुंदर घर ताऱ्यांनाही आवडेल, साऱ्यांनाही आवडेल.